आज सोलापूर शहरातील बांधवांची संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या निमित्तानं नियोजनाची बैठक पार पडली। सोलापूर शहरातल्या बांधवांवर ज्या त्या कमिट्या करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली। 21 सप्टेंबर 2016 जो मराठ्यांचा महापूर शहरामध्ये आला होता, त्यापेक्षाही जास्त मोठ्या ताकदीनं मराठे 7 ऑगस्टला या शहरात मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताला उत्स्फूर्तपणे सहभागी होतील आणि मराठा आरक्षणाचा अंतिम टप्प्यात आलेल्या लढ्याला बळ देण्यासाठी मी आवाहन करतोय सोलापूर शहरातील तमाम बांधवांना खूप मोठ्या ताकदीनं ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा बांधवांचं स्वागत करायचं आहे, मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करायचं आहे। आपण पूर्ण कुटुंबियांशी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं। आजच्या नियोजनामध्ये आज जे काही कमिट्या स्थापन करण्यात आल्या, स्टेजचे असेल, स्पीकरचे असेल, करणे कुठे लावायचे, डिजिटल कुठे लावायचे, झेंडे कुठे लावायचे, पार्किंगची व्यवस्था काय करायची, अल्पोपहाराची व्यवस्था काय करायची, पाण्याची व्यवस्था काय करायची, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था काय करायची, हे सगळे ठरवण्यामध्ये आज सगळ्या कमिट्या आज स्थापन झाल्या असून येणाऱ्या 7 ऑगस्टला मराठ्यांचा महापूर परत एकदा मोठ्या ताकदीनं दुसऱ्या टप्प्याची सुरुवात हे तमाम सोलापूरकर वासीय मराठे मोठ्या ताकदीने करतील आणि मनोजदादा जरांगेंच्या उद्याच्या दौऱ्याला जो प्रतिसाद मिळणार आहे 7 ऑगस्टला, त्याची उद्यापासून आम्ही तालुकानिहाय बैठका घेऊन खूप मोठ्या प्रमाणात तयारी करत असून मराठा सोलापूर शहरातील सगळे मराठे मोठ्या ताकदीनं 7 ऑगस्टला तुम्हाला दिसेल की एक भव्य दिव्य स्वरूप या सोलापूर शहरातल्या शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाचं शक्ती प्रदर्शन तुम्हाला झालेलं उद्याच्या 7 ऑगस्टला दिसेल। एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे हो, हम तुम्हारे साथ हैं। कौन मत देत नहीं, देशाशिवाय राहत नाही। लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे।